नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि बुद्धिमत्ता योगाद्वारे कशी वाढवू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत। मुलांना रोज योगा करायची सवय आपण लावली पाहिजे। योगाचा आपल्या ब्रेनवर खूपच चांगला परिणाम दिसून आलेला आहे। नियमित योग केल्याने मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते, स्ट्रेस कमी होतो आणि मुलांचं मन देखील शांत होतं। मुलांना आपण रोज ओमकार, त्राटक आणि प्राणायाम करायची सवय लावली पाहिजे। मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी त्राटक खूपच उपयुक्त ठरतं। रोज अभ्यासाच्या आधी 5 मिनिटं आणि झोपायच्या आधी 5 मिनिटं जर त्राटक मुलांनी केलं तर त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता तर वाढेलच, पण त्याचबरोबर त्यांची क्षेपण क्षमता सुद्धा वाढेल। त्राटक म्हणजे एखाद्या ओंकारावर किंवा बिंदूवर लक्ष केंद्रित करावं आणि मग डोळे जडावल्यावर डोळे मिटून आपल्या आयब्रो सेंटरमध्ये ओंकाराला किंवा त्या बिंदूला बघण्याचा प्रयत्न करावा, लक्ष केंद्रित करावं। याने मुलांचं लक्ष अभ्यासात लागेल आणि शिकवताना त्यांचं लक्ष भरकटणारही नाही। तसंच मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी भ्रामरी प्राणायाम आणि अनुलोम विलोम सुद्धा खूपच उपयुक्त ठरतात। भ्रामरी प्राणायाम केल्याने मुलांचा ब्रेन ॲक्टिवेट होतो आणि त्यांची कॉन्सन्ट्रेशन पॉवर दुप्पट होते। त्यामुळे अभ्यासाच्या आधी ओमकार आणि भ्रामरी प्राणायाम करूनच मुलांना अभ्यासाला बसवावं। काही आसनं आपण मुलांकडून करून घेतली पाहिजे, त्यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे मेंदू शार्प होतो, मेंदूचा थकवा सुद्धा जातो। मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती यात वाढ दिसून येते। मुलांनी सर्वांगासन, भूशिरासन, धनुरासन, पर्वतासन, ताडासन ही आसनं केली पाहिजेत। कुठलंही आसन करताना पोट रिकामं असणं खूपच गरजेचं आहे। सुरुवात अगदी साध्या आसनाने करावी, अगदी 15 मिनिटं सुद्धा पुरेशी आहेत। आसनही अगदी शांत मनाने करावीत आणि ते करताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, हे आपण मुलांना शिकवलं पाहिजे। या सर्व गोष्टी आपण मुलांना हसत खेळत शिकवल्या पाहिजेत। यात कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती आपण मुलांवर करू नये। त्राटक, प्राणायाम आणि आसनं मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी खूपच परिणामकारक ठरतात, म्हणून ते नियमित केले पाहिजेत। तर मग फक्त मुलांची काळजी करत राहण्यापेक्षा त्यांना योग करायची सवय लावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास करा।